नमस्कार मंडळी, दिवाळी स्पेशल रेसिपीजमध्ये आज आपण सर्वांच्या आवडते अशा खुसखुशीत आणि खूप सारे पदर सुटलेली शंकरपाळी बनवणार आहोत। अर्धा किलो प्रमाणामध्ये आपण ह्या खुसखुशीत आणि कमी तेल पिणाऱ्या शंकरपाळ्या बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। मैदा आपण छान चाळून घेतलेला आहे। कपच्या मेजरने आपण हा मैदा मोजून घेतलेला आहे। तुम्हाला मी वजनी आणि कपच्या दोन्ही प्रमाणामध्ये सर्व साहित्य सांगणार आहे। तर कपच्या मेजरने आपण 4 कप एवढा आपण मैदा घेतलेला आहे। 1 कप आपण इथे साखर मोजून घेतलेली आहे। पाऊण कप आपल्याला पाणी लागणार आहे। पाणी किंवा दूध यापैकी काही तुम्ही वापरू शकता। आणि इथे आपण पाऊण कप एवढं तूप घेतलेलं आहे। तूप आपल्याला इथे लक्षात घ्या की वितळलेलं असं तूप इथे आपल्याला लागणार आहे, म्हणजे त्याचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित घेता येतं। आणि स्वादानुसार थोडीशी आपण इथे वेलची पावडर घेणार आहोत। चला तर सुरुवातीला इथे आपण आधी काय करायचं आहे, हे पाऊण कप पाणी आधी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि पाणी आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे। आणि त्या पाण्यामध्ये आता आपल्याला साखर घालायची आहे। इथे आपल्याला पाण्याला अजिबात उकळी आणून द्यायची नाही, फक्त पाण्यामध्ये आपण साखर विरघळून घेणार आहोत। अजिबात त्या साखरेचा आपल्याला इथे पाक तयार करायचा नाहीये। पाक तयार केला तर शंकरपाळ्या कडक होऊ शकतात, म्हणून फक्त साखर विरघळून घ्यायची आहे। साखर विरघळल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे तूप घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकसारखं एकजीव करून घ्यायचे आहे। ह्यामध्ये साखर पूर्णपणे आपण विरघळून घेऊया। थोडं हलकंसं गरम झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि चमच्याने आपण असं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे साखर आपोआप ह्या पाणी आणि तुपामध्ये विरघळून जाते। आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि हे जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे ते आता आपण पूर्णपणे थंड करायला आपल्याला ठेवायचं आहे। अजिबात कोमट किंवा गरम असं मिश्रण आपल्याला इथे ठेवायचं नाही आहे। पूर्णपणे थंड मिश्रण आपल्याला इथे हे वापरायचं आहे। आता एका ताटामध्ये आपण आधीच मैदा काढून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचं आहे, म्हणजे या शंकरपाळीमध्ये त्याची चव खूप छान येते। आणि थोडीशी आपल्याला ह्यामध्ये वेलची पावडर सुद्धा घालायची आहे। आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला हे जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे ते आपल्याला ह्यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ताटामध्ये पूर्ण आधी ते मिश्रण थंड करून नंतर मैदा त्यामध्ये घालू शकता। दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता, पण आपल्याला इथे माहिती आहे की परफेक्ट या पाण्यामध्ये अर्धा किलो मैदा बरोबर लागणार आहे, भिजणार आहे, म्हणून मी आधीच ताटामध्ये मैदा काढून घेतलेला आहे। आणि आता इथे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण असं इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे। एकाच वेळेला सगळं मिश्रण पाण्याचं घालायचं नाही आहे। थोडं थोडं बघा, असं 1, 2 किंवा 3 बॅचेसमध्ये आपल्याला थोडं थोडं ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण मळून घ्यायचं आहे। पिठाचा चांगला घट्टसर असा इथे आपल्याला गोळा तयार करायचा आहे। इथे बघा आपल्याला पाणी अजून थोडं लागणार आहे। तर ह्या दुसऱ्या वेळेला मी आता थोडंसं पाणी ह्यामध्ये घालून घेते आणि छान असं घट्टसर असा पिठाचा आपल्याला इथे गोळा करून घ्यायचा आहे। आता हे बघा, इथे आपण मस्त असं घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता हे पीठ मळण्यासाठी आपल्याला केवढं पाणी लागलेलं आहे आणि केवढं पाणी शिल्लक राहिले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। हे बघा, घट्ट असं पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर असं मळून मळून काढायचं, म्हणजे ते छान असं सॉफ्ट सुद्धा होतं। आणि हे बघा, तुम्हाला मी दाखवते, अगदी 2 चमचे एवढं पाणी फक्त शिल्लक राहिलेलं आहे। ते आपण थोडं साईडला ठेवायचं आहे, कारण हे मिश्रण आता गोळा तयार झालेला आपण एक अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहोत। आणि अर्धा तासानंतर जर मिश्रणाचा पिठाचा गोळा जर जास्त घट्ट झालं तर आपण जे शिल्लक ठेवलेलं पाणी आहे ते वापरून पिठाचा गोळा पुन्हा थोडंसं सॉफ्ट करायचं आहे। तर इथे बघा, मला लागलेलं नाही आहे पाणी, कारण हे मिश्रण एवढंही कडक झालेलं नाही आहे। जर मिश्रण कडक झालं तर तुम्ही खलबत्त्याने ठेचून सुद्धा घेऊ त्याला सॉफ्ट करू शकता, किंवा थोडंसं पाणी किंवा दूध घालून सुद्धा तुम्ही सॉफ्ट करू शकता। तर हे असं सॉफ्ट झालेलं मिश्रण आता आपल्याला ह्याच्या शंकरपाळ्या पाडायच्या आहेत। तर तुम्हाला मी 3 पद्धतीने खूप सारे पदर सुटलेल्या अशा शंकरपाळ्या कशा बनवायच्या ते सुद्धा दाखवणार आहे। तर सुरुवातीला आपण जी पहिली पद्धत आहे ती बघूया। ह्यामध्ये साधा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि एक छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे। आता ही जी पोळी आपण लाटून घेतो ती ही आपल्याला
जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, अशा मीडियम साईजमध्ये आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। हे बघा, मी इथे तुम्हाला दाखवते ही पोळी आपण केवढी थिक अशी करून घेतलेली आहे। जास्त जाडही नाही आहे आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। कारण आपण तळल्यानंतर आपली ही जी शंकरपाळी आहे ती अगदी दुप्पट तिप्पट फुलते, म्हणून आपण जास्तही जाड ठेवायची नाही आहे पोळी। आणि आता या पोळीच्या मी साईडच्या कडा काढून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला हव्या त्या साईजमध्ये, लहान मोठ्या साईजमध्ये जसं हवे तशा शंकरपाळ्या आपल्याला इथे कापून घ्यायच्या आहेत। आता मी छोट्या छोट्या साईजमध्ये ह्या शंकरपाळ्या कापून घेतलेल्या आहेत। हे बघा, तुम्हाला मी दाखवते की आपण नुसती साधी पोळी लाटून सुद्धा तुम्ही इथे शंकरपाळीचा एक तुकडा घेऊन बघू शकता की त्याला सुद्धा तुम्हाला पदर आलेले दिसू शकतात। तर आता मी दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते, त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक अशी पोळी लाटून घ्यायची आहे। आता ही अशी आपण पोळी लाटून घेतल्यानंतर ह्या पोळीच्या आपल्याला घड्या घालायच्या आहेत आणि त्या घड्या घालून आपण असे एकावर एक बघा असे फोल्ड करून ती घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने केल्यामुळे जे आपण शंकरपाळ्या कट करतो त्यांना सुद्धा खूप सारे पदर सुटतात। आणि आता हे बघा, असं दाबून हलक्या हाताने असं आपण प्रेस करायचं आहे आणि आता ह्याची चौकोनी अशी आपण पोळी लाटून घेणार आहोत। जास्त जोर देऊनही आपण इथे पोळी लाटायची नाही आहे, हलक्या हाताने अशी पोळी लाटून घ्यायची, म्हणजे जे ज्याचे पदर आहेत ते आपोआप छान असे सुटतात। तर इथे मी एक ही पोळी लाटून घेते। तर हे बघा, पोळी चौकोनी आपण अशी लाटून घेतलेली आहेत। तुम्हाला हवं असेल तर त्याच्यासुद्धा साईडच्या कडा कट करून घ्यायच्या आहेत, तर इथे मला गरज वाटत नाही आहे साईडच्या कडा कट करायच्या। आणि आता ह्याच्या मी शंकरपाळ्या कापून घेते। खूप सोपी पद्धत आहे। आता आपण 2 पद्धती बघितलेल्या आहेत। ह्याला शंकरपाळीचा तुकडा तुम्ही घेऊन बघू शकता, तुम्हाला दिसते का, ह्याला सुद्धा खूप सारे असे पदर असे दिसतात। मस्त तेलात सोडल्यावर शंकरपाळ्या मस्त फुलतात। आता तिसरी पद्धत आपण बघूया। ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि या पोळीचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे। अलगद हाताने असा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि त्या रोल तयार केलेल्या हाताने थोडं असं पसरवायचं आहे, छान अलगद हाताने असं पसरवायचं आहे। आणि नंतर ह्या जे तयार केलेला रोल आहे त्याचा गोल आकार आपण असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, असं गोल आकार गोळा तयार करून घेऊया। हलकंसं हाताने प्रेस करायचे आहेत आणि शेवटचे जे कडा असतात ते आतल्या बाजूने फिरवायचे आहेत आणि छान पोळी ह्याची सुद्धा आपल्याला लाटून घ्यायची आहे। ह्याचे सुद्धा जे रोल तयार केलेले आहेत त्याचे सुद्धा खूप छान शंकरपाळ्याचे पदर सुटतात, खूप छान मस्त। ही पण एक सोपी पद्धत आहे। जर तुम्हाला तुमच्या शंकरपाळ्यांना खूप सारे पदर सुटत नसतील तर तुम्ही या 2-3 पद्धती वापरून सुद्धा शंकरपाळ्या मस्त खुसखुशीत आणि खूप सारे पदर सुटलेले बनवू शकता। आता ही पोळी सुद्धा जी आपण लाटतोय ती सुद्धा लाटताना आपल्याला जास्त जाड ठेवायची नाही आहे। मगाशी आपण पहिल्या पद्धतीमध्ये दाखवले त्याप्रमाणेच आपल्याला ह्याचा थिकनेस ठेवायचा आहे। आता या पोळीच्या सुद्धा साईडच्या कडा इथे मी काढून घेते। सुरी किंवा अशा प्रकारच्या कटरने सुद्धा तुम्ही ह्या शंकरपाळ्या कापू शकता। तर हे बघा, अशा मस्त अशात आपल्याला इथे शंकरपाळ्या कापायच्या आहेत। तर ह्या बघा, सर्व शंकरपाळ्या आपल्या इथे कट करून झालेल्या आहेत आणि हे पहा, ही शंकरपाळी सुद्धा मस्त अशी खूप सारे पदर सुटलेली इथे तयार झालेली आहे। तर अशा आता ह्या कापून घेतलेल्या शंकरपाळ्या मी 2 ताटामध्ये कापून आधीच घेतलेल्या आहेत आणि एका बाजूला तेलसुद्धा गरम करायला ठेवले। तर तेल गरम झालंय की नाही हे पहा। आधी सुरुवातीला छोटासा तुकडा घालायचा आहे आणि चेक करायचं आहे की तेल कितपत गरम झालेलं आहे आणि त्यानंतर अशा झाऱ्यामध्ये थोड्या थोड्या शंकरपाळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला तळायच्या आहेत। आता शंकरपाळ्या तळताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे, जास्त हाय फ्लेम ही ठेवायची नाही आहे आणि जास्त स्लो फ्लेम ही ठेवायची नाही आहे। जर तुम्ही जास्त हाय फ्लेम ठेवली तर शंकरपाळ्या वरून अशा कडक होतील आणि आतून तशाच कच्च्या राहतील, म्हणून मीडियम फ्लेम ठेवायची आहे। आणि जास्त स्लो फ्लेम ठेवली तर शंकरपाळ्या तेलकट होऊ शकतात किंवा त्या तेलात विरघळू सुद्धा शकतात, म्हणून इथे गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवायची आहे। आणि सुरुवातीला शंकरपाळ्या घातल्यानंतर लगेच आपण चमच्याने झाऱ्याने फिरवायचं नाही आहे।
एक 2 ते 3 मिनिटं जाऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण झाऱ्याने फिरवायचे आहेत, खालीवर अशा करायच्या आहेत. आणि इथे तुम्ही पाहू शकता शंकरपाळ्या आपण तेलात सोडल्यानंतर लगेच अशा दुप्पट झालेल्या आहेत. अगदी तेलात सोडल्यानंतर लगेच ह्या शंकरपाळ्या मस्त अशा दुप्पट फुलतात. आणि मीडियम फ्लेमवर आपण ह्या शंकरपाळ्या छान अशा हलक्या अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर आपल्याला काढायचं आहे, कारण काढल्यानंतर सुद्धा शंकरपाळ्यांचा रंग चेंज होतो, थोडा डार्क होतो, कारण शिजण्याची प्रोसिजर आतमध्ये अजून थोडी चालू असते. म्हणून हलक्या अशा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर ह्या शंकरपाळ्या आपल्याला अशा कलर आल्यानंतर काढायच्या आहेत. आता ह्या अशा पद्धतीने आपण मस्त खुसखुशीत आणि खूप सारे पदर सुटलेल्या शंकरपाळ्या तयार केलेल्या आहेत. तर तुम्हाला आज दिवाळी स्पेशल आपण तयार केलेल्या खुसखुशीत अशा शंकरपाळ्यांची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.